वळूयात पुढील बातमीकडे। बातमी यवतमाळमधून। यवतमाळमधील मुली बेपत्ता प्रकरणी ग्रामस्थ संतप्त झाले। हिंदुत्ववादी संघटनांकडून राळेगाव बंदची हाक देण्यात आली। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। राळेगाव तालुक्यात मागील 6 महिन्यांत 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची बाब समोर आली आणि त्यानंतर प्रकरण अधिकच गंभीर बनलं। या प्रकरणामागे मानवी तस्करीचा संशय व्यक्त होत असून अल्पवयीन मुलींना परराज्यात विक्री आणि देह व्यापारासाठी वापरलं जात असल्याचा आरोप आहे। त्यासोबतच काहींनी या प्रकरणात धर्मांतरण करण्याचा कट रचण्यात आल्याचंही म्हटलेलं आहे। या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला। हिंदुत्ववादी संघटनांनी राळेगाव बंदची हाक देत आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा अशीही मागणी केलेली आहे। परवा एक बालविवाह करणार होता म्हणून आम्हाला माहिती आलेला होता। त्याच्या रिलेटेड मध्ये जो बालविवाह जो मुली आहे ती पण आदिवासी होता आणि मुलगा पण आदिवासी होता। त्या रिलेटेड आम्ही गुन्हा पण दाखल करण्यात आलेला आहे 5 लोकांच्या विरुद्ध। त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जो कॉन्ट्रोवर्सी मध्ये जो 2 नाव आलेले आहे, कल्याण कुरेशी आणि त्यांचे पती म्हणजे मजर कुरेशी, त्यांना पण आम्ही ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आलेला आहे। आज झालेली घटना अतिशय गंभीर असल्यामुळे त्या घटनेचा निषेध करणे आणि पोलीस विभागाला सहकार्य करणे, कारण पोलीस विभाग ताकदीनं तपास करत आहे। अनेक लोकांना त्यांनी तपासासाठी हातात घेतलेलं आहे। त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटचं, पोलीस विभागाचं मॉरल आणि प्रोत्साहन द्यावं त्यांना त्यासाठी समर्थनार्थ आणि झालेल्या घटनेचं निषेधार्थ हा कडकडीत बंद आहे आणि शांततामय आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही। यवतमाळच्या राळेगावमध्ये 34 मुली बेपत्ता झाल्याचा खळबळजनक आरोप यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केल्यानंतर वातावरण अधिकच तापलंय। मात्र माझा मुलगा मजहर असं काही करू शकत नाही असं वक्तव्य मजहर कुरेशी याच्या वडिलांनी केलंय।